नवी मुंबई के वाशी क्षेत्र में लंबे समय से प्रस्तावित महाराष्ट्र भवन निर्माण को लेकर अब नाराजगी सामने आई है। राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने महानगर पालिका और सिडको का श्राद्ध आयोजित कर इसका विरोध दर्ज किया। सूत्रों के अनुसार सिडको ने पहले ही पालिका प्रशासन को भूखंड हस्तांतरित कर दिया था, लेकिन कई वर्षों के बावजूद यह अब तक एक ईंट तक नहीं रखी गई। हाल ही में बेलापुर की विधायक मंदा म्हात्रे ने कहा था कि निधि उपलब्ध हो गई है और कुछ ही दिनों में काम शुरू हो जाएगा, लेकिन कार्यवाही अब तक शुरू नहीं हुई। इस असफलता के विरोध में राष्ट्रवादी कार्यकर्ताओं ने इस भूखंड पर जाकर महानगर पालिका और सिडको का प्रतीकात्मक श्राद्ध किया और जोरदार घोषणाबाजी करते हुए अपने आक्रोश का इजहार किया। कार्यकर्ताओं का कहना है कि महाराष्ट्र भवन के निर्माण में लगातार देरी न सिर्फ समय की बर्बादी है, बल्कि जनता के विश्वास पर भी सवाल खड़ा करता है। नवी मुंबई के वाशी में महाराष्ट्र भवन निर्माण की इस देरी ने राजनीतिक नाराजगी को और बढ़ा दिया है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने गेले अनेक वर्ष महाराष्ट्र भवन या 2 एकरच्या प्लॉटवर व्हावं म्हणून अनेक पाठपुरावे केले गेलेत। आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी हा विषय अधिवेशनामध्ये घेतला होता आणि त्या विषयाला अनुसरून शशिकांत शिंदे साहेबांना त्यावेळेचे जे सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते यांनी एक आश्वासन दिलं होतं की आपण त्वरित हे कामकाज सुरू करूया। या अनुषंगाने मागच्या जुलैमध्ये म्हणजे विधानसभाच्या निवडणुका लागण्या अगोदर मागच्या 2024च्या जुलैमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी येथे महाराष्ट्र भवन व्हावं म्हणून जाहीर केलं। त्यावेळेचे अर्थमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 121 कोटी रुपयाची भरीव तरतूद देखील केली, परंतु तो फक्त विधानसभा निवडणुकीपूर्वीचा जुमला होता असं दाखवलं गेलं आणि आम्हाला सगळ्यांना दिसलं। कारण जुलै 2024 ते आजतागायत म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्याही प्रकारची ह्या कामामध्ये प्रगती झालेली नाहीये। परत आम्हाला असं कळालंय की सिडको जे या राज्य शासनाचं ऐकतं आणि त्यांच्यासाठीच फक्त काम करतं, त्यांच्या निवडणूक अजेंड्यावर काम करतं, ते पुन्हा एकदा या प्लॉटवर महाराष्ट्र भवनाचं दुसऱ्यांदा भूमिपूजन करणार आहे। म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्यापूर्वी त्यांचा दुसऱ्यांदा जुमला करून कोट्यावधी रुपये या कामी खर्च करण्याचा घाट घातलेला आहे। मला वाटतं मागच्या निवडणुकांपूर्वी आणि आत्ताच्या निवडणुकांपूर्वी जर अशा पद्धतीतले 2-2 वेळा उद्घाटन होत असतील, त्याच सोबत 121 कोटी रुपयांची भरीव तरतूद या कामी केली असून देखील महाराष्ट्र भवन अद्याप सुरू झालेलं नाहीये। फक्त आणि फक्त पत्रे मारून ठेवलेले आहेत।